कालच्या ब्लॉगमध्ये आपला विषय झालता की वडनेर भैरव आपल्या गावामध्ये पालखी सोहळा पण आयोजित केलेला आहे आणि मंदिराची सजावट पण दाखवली ती भावांनो तुम्हाला त्यातल्या त्यात दर्शन पण केलं होतं. तर रामराम भावांनो, विषय असा आहे की आज आमच्या गावात आहे ना संध्याकाळी ना श्री कालभैरव जयंती निमित्ताने ना पालखी आयोजन सोहळा आयोजित केला होता आणि त्यातल्या त्यात त्याची सांगता उद्या असल्या कारणाने आजच एक दिंडी निघत राहती. ती पण दिंडी होती आणि इथं नगाडा वाजत होती पोरं. तर म्हटलं चला आपण तुम्हाला पण दिलं दाखवून देऊ. ह्यावेळेसचं डेकोरेशन आणि हे होतं इतकं मन भरून टाकणार होतं का एकच नंबर. तर भावांनो, या पालखी सोहळ्यात आहे ना लहान मुलांपासून तर मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती आणि ते बघूनच एवढं सुंदर वाटत होतं का सर्व गाव आज एकत्र आलं. असं वाटत होतं आज गावची दिवाळी आहे आणि आज सर्व तोच एन्जॉय करते. एकदम मागून पण पालखीचं रूप बघून घेतलं एकच नंबर वर का. सगळं जे डेकोरेशन होतं ना तेच एकदम जबरदस्त आवडलं आपल्याला. आणि इथं पण भक्त भाविक जेवढे होते ते पण लाईन लावत होते का बाबा पालखीला आपला खांदा तरी लागावा. त्या हिशोबाने पालखी थोडी थांबत थांबत कुठेतरी पुढं आली. या वेळेसचा पण पालखी सोहळा आहे ना सगळ्यांच्या ध्यानात राहील असा हा पालखी सोहळा झाला. एकच नंबरवर का सगळीकडे सर्वत्र शांतता आणि सगळ्या गोष्टी. तर भावांनो, पालखी सोहळ्याला कोण कोण येलं होतं तेवढ्या कमेंट पण करायच्या आहे. आणि आता मी मंदिरात जातो आणि दर्शन घेतो तेव्हा तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करून ठेवा की राव मग. देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्